ही एक टॉपची जोडी मित्रांनो मैदानात बघू शकता. हरण्या आणि रायफल चाललेले आहे. कारण मैदानात फक्त एका गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. तो प्रॉब्लेम म्हणजे कडाची पब्लिक, खतरनाक पब्लिक येऊन जाते. मग कडाच्या 2 फाट्यांना पळायला जागा नाही राहते. 1 नंबर आणि 10 नंबरवर अवघड काम होऊन जातं. बाकी तर काही नाद करायचं नाही मैदानाचं. हे बघा पब्लिक बघा तुम्ही. विषय नाही. राहुल पाटील करतय दावा नवीन दासला खायचं बक्षीस लावा. हे किंग मथुर चाललाय मित्रांनो खाली आणि पुढे किंग बकासूर ऑलरेडी गेलाय. चला बघूया आज होतीये टस्सल रसल मसल. चलो मथुर की बकासूर, सरजा की राजा. चलो अरे पब्लिक मागव. अरे आलं रे आलं 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 रे लागलं. बाक्का जोर बोलते. अजून आपले सदस्य फॅमिली आलेले आहेत. दत्ताभाऊ आहेत. नमस्कार दत्ताभाऊ. नमस्कार. बाकी कसं काय वाटतं आजची पंढरी? ही बैलगाड्यांची पंढरी आहे. म्हणजे जसं एका बाजूला वारीचा सोहळा निघालाय तसं दुसऱ्या बाजूला सगळ्या जात धर्म सगळं काही विसरून एका माणुसकीच्या मनानं लोक तिथं एकत्रित येत असतील ना तर हे बैलगाडा. बाकी आपल्या चॅनलबद्दल काय वाटतं? खरं तर देवाय फार सुंदर व्हिडिओ टाकत असतो. शेळी पालन कसं करावं म्हणजे काही जण फक्त मुलाखती घेतात किंवा टाकतात, परंतु प्रात्यक्षिक कृती करणं हे फार वेगळं असतं. म्हणजे आपण बोलणं आणि कृती करणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. तर मला एवढं सांगायचंय, हा मित्र प्रात्यक्षिक कृती करतोय, कसं शेळी पालन करावं, त्याच्यासाठी कसं झटावं. तर नक्की त्याला सपोर्ट करा. आणि शेळी पालन तुम्हाला जर करायचं असेल तर उपयुक्त माहिती नक्कीच याच्या चॅनलवरती मिळेल. नवीन असेल त्याच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्रायबर भेटलेले आपले फॅमिली मेंबर आहे. नमस्कार. नमस्कार. कसं काय मग आज? बस मैदान आलो बघ, केडगावचं मैदान बघायला. हा ना, व्हिडिओ पाहते आपली. हा पाहतो ना. कसं काय राहते? चांगले राहते एकदम. हा ना. हा चालेल चालेल ठीक आहे. काय माहिती मग बाकी 2 शब्द? बस बाकी काय चांगलं तुमच्या एडीतून काही शिकायला भेटतं. चांगलं शेळ्याविषयी काही आहे याच्याविषयी चांगलं शिकायला भेटतं. महाराष्ट्र किंग मथुर हिरा दानाने सोडतय अड्डा सारा. मैदान जे मैदान आहेत मध्ये त्याला 1000 गाड्या ओरिजिनल पाळणार आहे. बरोबर. कुणी सांगायचं नाही आज. लावायचं नाही, कुणीच लावायचं नाही अंदाज. धन्यवाद. धन्यवाद. गाड्या कुठे बैल पाठी कुठे गाड्या आहे का ती बैल तिकडून. गुड मॉर्निंग पेडगाव मित्रांनो. नमस्कार. रंदे भैया आलेला आहे. बैलगाड्याची पंढरी हिंद केसरी पेडगाव मैदानावर बघू शकता. आता पहिलाच गट आहे. बैल फाटी दाखवण्यासाठी जात आहे. पब्लिक भरपूर आलेली आहे. आणि इकडे आपला लाडका रंदे भैया बघू शकता. बोकार पब्लिक आहे. चालू आहे सायरन आता. चलो. फर्स्ट टाइम हिंद केसरी मैदान आणि जबरदस्त नंदी आलेले आहेत मैदानात. वा 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 वा. मथुर यायचा आहे अजून. मित्रांनो पिंटू शेख मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल तुम्हाला दिसत आहे समोर. मैदानात दाखल झालेला आहे. 90-76 कॉकटेलची हाय हवा.
चलो चला मित्रांनो आता पक्ष्या बघू. मित्रांनो 10 सरकार यांची दावण अख्खी आलेली इथं बघू शकता. 10 पक्षा अर्जुन तिकडं तुफानी. जबरदस्त सगळी इथं पब्लिक जमा झालेली 10 सरकार दावण बघण्यासाठी बघू शकता. मित्रांनो पैलवान सचिन शेटवाई 81-81 रायफल आणि सिकंदर सुद्धा तुम्हाला दिसत असेल. आल्याच्या साईडनं सिकंदर आहे आणि आपला किंग आलेला आहे. आणि बघू शकता आता तुम्ही गर्दी कशी जाते सगळीकडे. बघा 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 बकासूरच्या गाडीला गर्दी कशी धावत चाललेली. तुम्हाला रायफल बी दाखवून देतो मी. ह्यो आहे आपल्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81. उद्या धिंगाणा आज किंग. आणि तिकडे बघू शकता गर्दी. चला आले देव बकासूर. चलो 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 चलो. बघू शकता याला म्हणत्या गर्दी. भाग मिल्खा याला म्हणत्या गर्दी, याला म्हणत्या बकासूर. बघू शकता मित्रांनो देवाचं काहीच नाही दिसणार आधी. आज तर साम्राज्य पण किंग है वो किंग रहेगा. बघू शकता मित्रांनो पब्लिक बकासूरला पाहण्यासाठी. हे कमवलंय. आलं रे वादळ बाहेर. त्याला म्हणते साम्राज्य. बघू शकता मित्रांनो साम्राज्य याला म्हणते माप. आला किंग बाहेर. आज होणार ओपनची हॅट्रिक. डॉन आला रे. शेट चिकनी दिसू राहिले आज बर का. हो तुम्ही दोघं बी दिसायले. काय म्हणतो साम्राज्य मग आहे आज काहीतरी. बघू शकता मित्रांनो किंग आहे किंग. हाय 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 हाय. मित्रांनो आपल्या सोबत आहेत अमोल सरजी. नमस्कार सर. राम राम. तर भेटलेले आहे आपल्याला. बाकी काय म्हणता आजचं वातावरण? आजचं काय एकदम पंढरी बैलगाडी शर्यतीची पेडगाव सगळ्यांना म्हणून तर एवढी लोक जनता आली. कुठून कुठून आले. 800-1000 किलोमीटरवरनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. आजच्या मैदानाचा आनंद घ्या. फक्त लांब उभं राहून बैलांना अडचण होईल नाही या पद्धतीने आनंद घ्या. बाकी धन्यवाद. काय वाटतो आजचा अंदाज? अंदाज कुणी सांगायचं नाही आज. कुणीच लावायचं नाही अंदाज. धन्यवाद. धन्यवाद. हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान असणारा जसं हिंद केसरी बकासूर मित्रांनो आला किंग. मैदान म्हणून बघू शकता ओळख आहे. ते मैदान डॉन दाखल झालेलं आहे. त्या झाडाला बांधून पहिले बांधले होते. दहशत बोलते. डॉक्टर गेले चल चल येऊ परत मागा. ही गर्दी सांगतीये काय कमवलं या वाघानं.
फुल धिंगाणा यार, हा सुट्टी नाही कोणालाच. कसं किंग बोलते मित्रांनो. पाहिजे सरपंच साहेबाचा भाईजा आलेला आहे. नमस्कार सरपंच साहेब. आज लखन आहे मित्रांनो. मागच्या वर्षी फाजिलराव आणि लखनच्या जागेवर बकासूर आणि लखन पळाले होते, पण या वर्षी 100% बाईजा आणि लखन पळणार आहे. आणि होप 100% गुलाल आहे या वर्षी. साहेब बाईजा देवशेठ गोवेकर सुद्धा आहेत. नमस्कार पहिल्यांदा. काय सांगाल, आज पेडगाव हिंद केसरी मैदान आहे, कसं वाटतं एकंदरीत आज? आता बघू, आता चालू झाले गट 4 आले. आज लखन आणि बाईजा पळणार आहे, कसं काय नियोजन झालंय? अगोदर चालतं नियोजन. ही गाडी भरपूर वेळा पळाली आणि फायनलला आहे, कसं वाटतं एकंदरीत आज? कसं पाहता याच्याकडे? नशिबाचं जसं नशीब साथ देईल तसं. नक्कीच. किती वेळ गटात आहे आपला बाईजा? 42 गटात. आणि ड्रायव्हर कोण असणार आहे आपलं? किशोर ड्रायव्हर. ओके. काय सांगाल हिंद केसरी पेडगाव मैदानाबद्दल, काय सांगाल 4 शब्द? मैदान एक पारदर्शक असतं, हिंद केसरी नावाला शोभल असं असतं. आणि पेडगावकर प्रामाणिक दरवर्षी नवीन उपक्रम घेऊन येतात, काहीतरी बैलगाडी मालकांना वेगळं काहीतरी देतात. नक्कीच बरोबर. आणि आज किशोर ड्रायव्हर असणार आहेत. लखन आणि बाईजा आता पण कुठं कुठं पळालेत? काय 5-6 मैदानं पळाली. कसं काय नियोजन ह्या गाडीचं कधी झालं होतं अगोदरच, म्हणजे कधी किती दिवसापूर्वी झालं होतं? काय नियोजन तसं नाही तर काय नियोजन, ते काय बैल घरातला असल्यामुळे काय नाही. 2 बैलांपैकी ठरलं होतं आम्हाला. एक ते घोटचा सर्जा जरी पळवायचा होता नाही तर लखन. शेटला सांगितलं तुम्हाला 2 कुठला बैल पाहिजे असेल तर सांगा, तुम्हाला पहिला घाला, नंतर 2 राहिलेला आणला. आणि आता म्हणजे आज खऱ्या अर्थानं आपला बकासूरचं सुद्धा हॅट्रिक बद्दल तुम्ही काय सांगाल? हो, बकासूरला हॅट्रिक होण्यासाठी तर आता संबंध महाराष्ट्राने शुभेच्छा दिलेल्या आहेत, करावं. नक्की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि आपला बाईजा आणि बकासूर कधी पळताना पाहायला मिळतील? ती कधी पळू शकते, घरचीच गाडी म्हणा. बैल. नक्कीच. एकंदरीत सुनील मोरे यांचं पेडगावचं मैदान काय सांगाल एकंदरीत? एक पारदर्शक मैदान, हिंद केसरी साधारण असं. आणि पहिल्यांदा असं होते, हिंद केसरी मैदान आहेत मध्ये त्याला 1000 गाड्या ओरिजिनल पाळणार आहेत. बरोबर. जो आता कमिटीनं शेट निर्णय घेतला होता, एक गाडीला एकच पावती, त्याच्यामुळं बरेचसे नवीन बैलगाडी मालक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले आणि तो अतिशय सुंदर असा निर्णय. तुमचं मत काय त्याविषयी? चांगले, सर्वांना चान्स भेटला पाहिजे, प्रत्येकाला बैलाला मोठ्या मैदानात पळवता आलं पाहिजे. आज बघा डबल पावती असते तर 500 गाड्या पडल्या असत्या, 500 रिकाम्या राहिल्या असत्या. बरोबर. सर्वांना न्याय भेटला सांगतो, सर्वसामान्यांना पळायला चान्स भेटला म्हणजे सर्वांना. शेतात आपल्या बाईजाविषयी थोडीशी प्रेक्षकांना माहिती आहे. बाईजाची खरेदी आपण जालने तिथं वाखारी म्हणून. बरं. कितीची खरेदी काय? 2,80,000. 280 ची खरेदी. तुमच्या दावणीला बरेच आदत किंग आहे मित्रांनो. अजून आदत काय वाटतं? घरची गाडी तुम्ही आपलं म्हटलं की येणाऱ्या मैदानात 100% ती गाडी आहे. एक नंतर 4 दिवसांनी पुढे किंवा एखादी हिंद केसरी येणारं मैदान असं तर सारखं 100% पैरा झाल्याचं ह्यावेळी पण त्यांनी आपल्या बाकासाठी नाही चान्स चालेल. त्या बैलासाठी काय पण करायचं, त्याला हॅट्रिकचा चान्स मिळाला, त्याला जो पाहिजे. मित्रांनो बघू शकता दैवशेठ गोवेकर अगदी बकासूरला त्यांचंच मानतायत, कारण बकासूरसाठी पण त्यांनी घोटचा सर्जा त्यांचं झालं असेल डिस्कशन. बकासूरचा म्हणजे घोटचा सर्जा आणि बाईजा सुद्धा ही सुद्धा गाडी नक्कीच पळणार आहे पुढच्या मैदानात सांगतात ते. नक्कीच दैवशेठ तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो 64 लाखाचा हत्यार म्हणजे जी आपली नवीन खरेदी आहे आणि विक्री आपल्या शाकीर भाईची. बघू शकता शाकीर पठाण, नवाब पठाण यांची विक्रमी विक्री. तसा बैल त्यांचाच आहे. बघू शकता 64 लाखाचा हत्यार. जबरदस्त मध्ये धिंगाणा आहे आज. 64 लाखाचं मुलूक मैदानी तोप चिमण्या शेठ मैदानात दाखल झालेले आहेत. मित्रांनो नवाब भाई आहेत आपल्यासोबत. नमस्कार.
नमस्कार. कसं काय आज वातावरण? वातावरण एक नंबर आहे आज. काय म्हणतो चिमण्या? चिमण्या काही नाही आता फिरायचं चिमण्या. आहे ना. बाकी कोणासोबत आहे आज? मुंबईचा भुंगा आहे. मुंबईचा भुंगा, आपल्या शेठचा भुंगा आहे मित्रांनो, बघू शकता मित्रांनो. सबस्क्रायबर भेटलेले आपले फॅमिली मेंबर आहे. नमस्कार. नमस्कार. कसं काय मग आज? बस माझे आलो बा पेडगावचं मैदान बघायला. हा ना. व्हिडिओ पाहते आपली? हा पाहतो ना. कसं काय राहते मग? चांगले राहते एकदम. हा ना. हा चालेल चालेल ठीक आहे. काय म्हणशाल मग बाकी 2 शब्द? बस बाकी काय चांगलं तुमच्या व्हिडिओतून काही शिकायला भेटतं. चांगलं शेळ्याविषयी काही आहे याच्याविषयी चांगलं शिकायला भेटतं बस. इतक्या काही नाही. चालेल धन्यवाद. धन्यवाद. चालेल मित्रांनो, हिंद केसरी राजा नवाबाई शाकीर पठाण यांचा राजा आहे. बघू शकता आज डबल धमाका आहे. मथुर सोबत पळणार आहे, तो बी मैदानात दाखल झालेला आहे. मित्रांनो आज आपण ज्यांचे खूप मोठे फॅन आहे ते आपल्याला भेटले. बघू शकता माननीय विराट कोहली साहेब. नमस्कार. नंबर 18 महाराष्ट्र किंग मथुर हिरा दानाने सोडतय अड्डा सारा. लाखो दिलो की धडकन, महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचं काळीच राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा 4th हिंद केसरी मथुर मित्रांनो या मैदानात दाखल झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही शुभम दादा पण आहेत आणि पब्लिक तर सांगतीचे काय कमवलं या वाघानं. होऊ शकते राजा सोबत आहे मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगरच्या गट नंबर 82 मध्ये पळणारे. मागच्या वर्षीचा पेडगावचा 1 नंबरचा मानकरी हिंद केसरी छत्रपती संभाजीनगरचा ढाण्या वाघ लखन मैदानात दाखल झालेला आहे. बघू शकता तुम्ही जबरदस्त सिस्टम झालेलं आहे आणि पब्लिक सुद्धा आलेली आता एकदम. नमस्कार शेठ. का शिकाले कुठं होता इतके टाइम? कुठं होता म्हणलं एवढा टाइम? बर बर बर. बाकी किती नंबर काढतात आता? 42. चालेल ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला. 42 मध्ये लखन आणि बाईजी आहे मित्रांनो. बघू शकता होणार आहे आता धुमाकूळ आज. बघा तुम्ही गट क्रमांक निम्मा म्हणजे 50. अर्धा महिना संपन्न जवळपास. आगळं वेगळं रूप रामा शेठ. बघू शकता मसल. गाड्या चालल्या मित्रांनो 71 ते 80. 71 ते 80 चालल्या. बघू शकता गर्दी. त्याला म्हणते पेडगाव. ही गर्दी सांगते मोरे सरकारची क्रेज. ही गर्दी सांगते इथली शिस्त. दाखिला सगळं दाखिला. शिस्तबद्ध मैदान असल्यामुळं लोक विश्वास ठेवून येतात. हेच ह्या पेडगाव मैदानाची खासियत. बघू शकता जिथपर्यंत नजर जाईल तिथं माणसं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो इकडे बसलेले आहेत सगळे आपले वरिष्ठ मंडळी ज्यांना मान पान सन्मान दिलेला आहे. आपले बापू आहेत, त्याच्यानंतर शेठ आहेत लेंगरीचे आणि बरेचसे वरिष्ठ मंडळी आहेत. आनंदप्पा शिंदे आहेत. बरेचसे म्हणजे भरपूर सारे लोक आणि तिकडं मेन स्टेज आहे जिकडे आपला भगवा फळकतोय.
भगवा फडकतोय आणि आता येतोय मेन फेरा, तो म्हणजे 81 ते 90. त्याच्यामध्ये बकासूर आणि बरेचसे अजून जनावर सगळेच पाळणार आहे. तर आता धिंगाणा बघा तुम्ही मैदानात. इकडं आपले शेठ आहेत. नमस्कार सरजी. बाकी कस काय आजचं मैदान वगैरे? छान आहे एकदम व्यवस्थित नियोजन वगैरे. माझ्यापेक्षा नमस्कार सरजी. आजचं मैदान वगैरे कसं करतोय? बर बोला आप्पा, थोडे 2 शब्द बोला. बोला की. बरं आबा तुम्ही बोला, तुम्ही अध्यक्ष, तुम्ही बोलायलाच पाहिजे. काय म्हणले? म्हणलं आजच्या शर्यतीबद्दल काय सांगशाल? पब्लिकचा उत्साह, प्रेम. एक नंबर सिस्टीम. हो हो, चांगले आयोजकांनी चांगलं आयोजन नियोजन केलं. धन्यवाद पेडगावकरांच्या आणि धन्यवाद धन्यवाद. सुनील मोरे यांना वाढदिवसाच्या आमच्या संघटनेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर इकडे ही वरिष्ठ मंडळी बरीचशी. चला त्याच्यानंतर मित्रांनो इकडे आपले समालोचक मंडळी सगळेजण आहेत. मित्रांनो 81 ते 90 निघालेले आहेत आणि आता बघू शकता तुम्ही मैदानात गर्दी. ही गर्दी फक्त 2 मेन नंदीसाठी इथं म्हणू शकता तुम्ही. एक घोटचा सर्जा बकासूर आणि आपला मेन आहे तो म्हणजे मथुर. तर बघा आता काय होतंय काय नाही ते. चलो बघू शकता मित्रांनो बरीचशी गर्दी आणि हे आलेलं आहे. आणि कोण पब्लिक मधून आलेलं आहे? मेन वादळ येईल की आता. बकासूरच्या काटाला गर्दी बघू शकता. बकासूर आणि सर्जा धिंगाणा आहे. चला आणि आला आहे मित्रांनो किंग मेकर मथुर. जबरदस्त बघू शकता. इकडेच आहे मथुर आणि पडेल बकासूर. बघू शकता धिंगाणा. याला म्हणतात मथुर आणि बकासूरची क्रेज. मित्रांनो मथुरचा गट आहे बघू शकता. पब्लिक बॅरिगेडच्या मध्ये गेलेलं आहे खूप जास्त. आता फक्त गट आहे, अजून सेमीन फायनल बाकी आहे. मग बघायचं धिंगाणा मथुर फॅन आणि बकासूर फॅन क्लबचा. बकासूरचा गट नंबर 88. अरे पब्लिक मागव. अरे
मित्रांनो, आज स्पेशल मथुर, बकासूर, राहुल भाई, महेश शेठ यांचे पोस्टर छापण्यात आले. पोस्टर बघू शकता कशा पद्धतीचे आहे ते बघा, त्याची बॅक साईड. आणि आपला मथुर सुद्धा गटपात झालेला आहे, बघू शकता. इकडे पब्लिक नाही हटत. तर मित्रांनो, मथुर हा गटपात झालेला आहे आणि अजून बहुत सारे नंदी आहे जे की गटपात झाले. थोडेफार बघूयात आपण मेन. चला तर मग बेस्ट नियोजन मित्रांनो, पाणीदान. पाणी असल्यामुळं खूप बेस्ट. दादा, मोठा बैल बघायचा असला तर बस फक्त ही गर्दी बघायची त्याच्या आजूबाजूची. इकडे आहे बकासूर आणि बघू शकता ह्या कोपऱ्यात इकडं आहे मथुर. दिसला का? दिसला नाही? दिसला. हे बघा, असा विषय आहे बघा. लोक फार जाम येडी झाली मित्रांनो. ट्रिपल हिंदकेसरी घोटचा सर्जा हा सुद्धा गटपासून आता शांत आराम करतोय आणि सेमीसाठी तयार झालेला आहे हे हिंदकेसरी रॉकेट. नक्कीच आज धुमाकूळ घालणार, याच्यात काही शंका नाही. मित्रांनो, अजून आपले सदस्य फॅमिली आलेले आहेत. दत्ताभाऊ आहेत. नमस्कार दत्ताभाऊ. नमस्कार. बाकी कसं काय वाटतं आजची पंढरी? बैलगाड्यांची पंढरी आहे, म्हणजे जसं एका बाजूला वारीचा सोहळा निघालाय तसं दुसऱ्या बाजूला सगळ्या जात धर्म सगळं काही विसरून एका माणुसकीच्या मनानं लोक तिथं कुठे एकत्रित येत असतील ना, तर हे बैलगाडा. बाकी आपल्या चॅनलबद्दल काय वाटतं? खरं तर देवाय पण सुंदर व्हिडिओ टाकत असतो. शेळी पालन कसं करावं, म्हणजे काही जण फक्त मुलाखती घेतात किंवा टाकतात, परंतु प्रात्यक्षिक कृती करणं हे फार वेगळं असतं. म्हणजे आपण बोलणं आणि कृती करणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. तर मला एवढं सांगायचंय, हा मित्र प्रात्यक्षिक कृती करतोय, कसं शेळी पालन करावं, त्याच्यासाठी कसं झटावं. तर नक्की त्याला सपोर्ट करा. आणि शेळी पालन तुम्हाला जर करायचं असेल तर उपयुक्त माहिती नक्कीच याच्या चॅनलवरती मिळेल. नवीन असेल त्याच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. मित्रांनो, गटपास बैल दाखवायला सगळी पब्लिक पांगली आहे. कोणी बकासूर पाहतंय, कोणी सर्जा पाहतंय, कोणी मथुर पाहतंय. त्याच्यामुळं गटपास बैल बघणं सध्याच्या काळात थोडं मुश्किल झालंय. पण एक रावले भेटलाय बघा आपल्याला. 100व्या गटात गटपास झालेला आहे. झाला ना? कोण कोण मालक? हे बघू शकता मित्रांनो, रावले नाव आहे. कुठचा आहे आपला रावले? कुठचा आहे म्हणलं बैल? बोरचा आहे. 100 मध्ये गटपास. जोड कोण होता आज? शेनवडीचा सोन्या होता. शेनवडीचा सोन्या कुठे सध्या? हो का? कसं काय लागलं स्पीड आज? सुट्टा निकाल घेतला. सुट्टा घेतला ना मित्रांनो. 100 मध्ये बघू शकता तुम्ही. शेवटचा गट आहे ना, शेवटच्या गटात गटपास आहे बैल. जबरदस्त आखीव रेखीव मजबूत बांधा आहे कलरमध्ये, जबरदस्त. मित्रांनो, रणजित निंबाळकर सर आणि अभिजित भैया यांचा काळीच वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा गटपात झालेला आहे आजच्या मैदानात. बघू शकता जबरदस्त चिक्यासोबत पळाला कारुंड्याच्या. जबरदस्त फुल फॉर्ममध्ये आज. काय वस्तू आहे नंबर 1. कसं आहे पोस्टर? चांगल्यापैकी ते आता आमच्या पाहुण्यात लागतात, त्यामुळं त्यांचा पण आम्ही बी बरेच दिवसापूर्वी बैल मागितला होता. ती योगायोग ह्या मैदानावर. चिक्याबद्दल काय सांगाल? चिक्यासोबत तुमचं आजचं नियोजन झालेलं आहे. चिक्या मध्येच पळतो, एका दोन्ही साईड बाहेरनं पळतो आणि हा दोन्ही साईडनं आतनं पळतो. चिक्याचं नियोजन केलं. चिक्याला कोणत्या मैदानात पळताना बघितलं जातं तुम्हाला? सारखं बघतो चिक्या. आता संबंधितच सगळी बैल आहे, त्यामुळं मी सारखं बघत असतो. आज भरपूर असं कॉम्पिटिशन आहे आणि भरपूर पब्लिक आलंय, काय सांगा याच्याबद्दल? कॉम्पिटिशन तर आहेच. आता मोठं मैदान हिंद केसरीचं म्हणल्यावर कॉम्पिटिशन राहणारच. सगळी तयारी चांगल्या प्रकारे करून आलेली, सगळ्यांची नंद चांगले पळतात. कॉम्पिटिशन राहणार. जेव्हा सरच्या खाली गेला त्यावेळेस कसं चाललेलं सगळं नियोजन? टेन्शन तर फुल होतंय, कारण 1 नंबर तासावर गाडी होती आणि त्या तासावनं मला वाटतं की गटात म्हणजे 100 गटात नाही कोणाची गाडी. त्यामुळे टेन्शन होतं. मोठी गाडी होती, शेवट मधल्या गाडीला गॅस लागतोच थोडा, कडे असल्यावर कमी लागतं. पण आज दोघांची चांगली पडली, चांगला अंतर पडलं. आता जे चाहत्यांचं प्रेम तुम्हाला भेटतंय त्याबद्दल काय सांगाल? कारण की सर्जाला बघितल्यावर चाहते आपोआप मालकाजवळ येतात.
चाहत्यांचं प्रेम तर चांगलंच भेटतंय. त्यांचे मगाशी पण मी बाईकमध्ये आभार मानले. त्यांचं मला प्रेम मिळतंय भरभरून सर्जामुळं. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचाच आभार आहे. आज गाडी कोणी पाटील ड्रायव्हर थांबला. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी स्पीड कुठे लागलेली जास्त? स्पीड गाडीला ह्या वरच लागणार जास्त. का आता दोन्ही बैल निकालात पळायतात. खालनं पण चिक्याला निघतो चांगला, पण निकालात जास्त स्पीड. आजचं नियोजन परफेक्ट होताना दिसतं आणि पहिला पाऊल टाकलं आजच्या मैदानात गुलालाच्या दिशेने. चालेल, आता जो सेमी होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही होती मित्रांनो छोटीशी मुलाखत भैयांची. बघू शकता सरचे आहेत, भैया आहेत, सगळे आहेत इकडे. मित्रांनो 18 मध्ये गट पास आहे. सागर पुढं नाही, सागर पुढं नाही. हा अमरावतीचा आहे का? बरं बरं. जोड कोण होता आज? फायटरचा आहे मित्रांनो. सेमी किती आता? त्याच्यानंतर सोन्या 60 मध्ये 1 नंबर उतरला. चलो, मैदान एवढं फास्ट पार पडतंय मित्रांनो. आता लगेच सेमी बी पुकारले, त्याच्यामुळे इथं वेळच भेटत नाहीये. चलो मित्रांनो, राहुलबाईची पैचान मोठी हलवून टाकली जालना सिटी. असे आमचे गजू भाऊ, असे आमचे राहुलबाई. मित्रांनो आपा डॉन शिंगाणा डायरेक्ट मॅट उकरिली. कार्यक्रम धिंगाणा आहे आज पुरा. मित्रांनो सातारचं हरिण गोडिवली एक्सप्रेस बलमा बघू शकता. पाणी करायचं काम चालू आहे. जबरदस्त गट पास होईल. आभी नंबर 1 मध्ये नाथखोळा वस्तू सेमीसाठी तयार. मित्रांनो 10व्या सेमीत तास क्रमांक 9 वर पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. बघू शकता. नाथ करते काय न एकदा इतिहास घडणार का, हिचे का आशा. मित्रांनो हिंदकेसरी शिरसवडीची रायफल निघाली आहे आता पळायला. 95 मध्ये गट पास आहे आणि सोबत आहे सोबत कोण आहे काय माहिती. 29 मध्ये गट पास दिसत आहे. हे जबरदस्त बघू शकता तुम्ही. चाललेले आहेत आता धावण्यासाठी. गाणं चालू आहे फुल. आणि आजच्या मैदानाचा सगळ्यात खतरनाक सीन म्हणजे मथुर आणि बकासूर एकाच सेमीमध्ये 9 आणि 10 नंबरच्या तासावर लागलेले आहे. बघूयात कोण बाजी मारतय. तशी दोघं भाऊ आहे. कोणी बाजी मारली ठीकच आहे. बऱ्याच लोकांची आशा आहे की बकासूरनं हॅट्रिक करावी. बरेच जण असं म्हणतात की मथुर पुन्हा एकदा मोठ्या मैदानात गुलालाच पात्र व्हावा. बघूयात कोण होतं कोण नाही. चला तर मग. फुल पाऊस मथुर बकासूरची फुल हवा बघू शकता. पब्लिक रिॲक्शन हे बघा. धिंगाणा राहुल पाटील करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा. किंग मथुर चाललाय मित्रांनो खाली आणि पुढे किंग बकासूर ऑलरेडी गेलाय. चला बघूया आज होतीये टस्सल रसल मसल. चलो मथुर की बकासूर, सर्जा की राजा. चलो सेमी क्रमांक 1 मित्रांनो पेडगाव हिंदकेसरीचं मैदान ओपन बैलगाडी शर्यत. चलो निशाणवर झालं नाही झालं अजून. ड्रोन पण तयार मित्रांनो. ड्रोन पाहू शकता तुम्ही.
नमस्कार मित्रांनो, आता होणार सगळ्यात खतरनाक सेमी, भावाभावामध्ये लढत, मथुर वर्सेस बकासूर, राजा वर्सेस सर्जा. बघूया काय होतोय धिंगाणा. सज्ज, सगळे सज्ज, झेंडा सज्ज, बैल सज्ज, ड्रायव्हर सज्ज, पब्लिक पण सज्ज. कोण जितन? कोण जितन? तुमचं काय अंदाज? मग मथुर जितन मित्रांनो, असं पब्लिकचं म्हणणं आहे. बघूयात आपण काय वाटतं पब्लिक, मथुर की बकासूर? मथुर. अरे बकासूर वाल कोण नाही घेत? नाही समजा आएगा सगळे. हो पब्लिक पाहू शकता आता कोण जिंकलं त्याचं उत्सुकता आहे सगळ्याला. मगा पब्लिक सेमीफायनल 4. चलो, 1 मध्ये चिमण्या, 2 मध्ये मथुर, 3 मध्ये भोंगा, तेजा, अर्जुन 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 राजा अर्जुन आणि कंदूरचा राजा उर्मिलाताई गायकवाड यांचा घरचा साथ. 51 लाख भेटले. सेमी क्रमांक 5. चलो, अरे मानगार हरण्यात आणि एका बैलात लढत झाली सेमी क्रमांक 5 मध्ये. बघूया कोण जिंकलं, कळलंच लवकरच. सेमी क्रमांक 6 बैल आलेत. चित्रा आणि पाखऱ्या, शेवाळ्या आबांचा पाखऱ्या, चित्र्या लागला लागला आबांचा पाखऱ्या आणि चित्र्या 55 लाख वसूल. सेमी क्रमांक 7 आणि गाड्या सुटल्या. कोण आलं?
एक नंबर आहे आज सर्जनची के ना सर्जाची बैल लागला. मित्रांनो समोर बघताय दोन भाऊ आणि दोन्ही तबाई म्हणजे काय दो भाई दोन तबाई. विठ्ठल नानाचा तेजा आणि भोंगा. विठ्ठल नाना मिलिंद शेठ आणि अजय तोडकर यांचे हे दोन खतरनाक तुफानी तुम्ही त्यांना म्हणू शकता तुफानी रायफल्स आहे किंवा तुफानी फायटर्स आहे ज्यांनी आता दोन्हीही फायनलला पात्र झालेले आहेत. बघू शकता तेजा आणि भोंगा पळाला चिमण्यामध्ये आणि तेजा पळाला दिवाण्या आणि तेजा आणि इकडं भोंगा आणि चिमण्या अशा दोन्ही गाड्या विठ्ठल नानाच्या फायनलसाठी पात्र झालेल्या आहेत. चित्र्या आता हिंदकेसरी चित्र तुम्ही म्हणू शकता. आता आपल्या याच्यासोबत आबांच्या पाखऱ्यासोबत पळून फायनलसाठी पात्र झालेला आहे आपला हिंदकेसरी चित्र्या. बघू शकता माप आणि जबरदस्त वस्तू आहे क्वालिटी. जुगार 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 देऊन हिंद केसरी व्हाईट गोल्ड कारुंड्याचा चिक्या मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेला आहे आपल्या वेगाच्या शेवट सर्जासोबत. बघू शकता मस्त शांतपणे उभा आहे आपला पैलवान. जबरदस्त आगळा वेगळा आणि देखणं रूप आहे मित्रांनो तो म्हणजे कारुंड्याचा चिक्या. फायनलसाठी पात्र झालेला आहे. मस्त पैरा जुळून आलेला होता. क्वालिटी वस्तू क्वालिटी काम. हिंद केसरी चिमण्या फायनलसाठी आता सज्ज होत आहे मित्रांनो. 6 नंबर फाटीवर पळणारे चिमण्या आणि भोंगा. बघू शकता छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान आणि अमित पाटील यांचं काळीच. बघू शकता अमित पाटील वाघोली पुणे. जबरदस्त पाणी चालू आहे मित्रांनो कळंबीचे चिमण्याला पाणी करताय नवाबबाई. राजाला सुद्धा पाणी करताय जाकीर भाई. ओम फट स्वाहा. पाणी चालू आहे. ओके मित्रांनो चालला आता पळण्यासाठी. राजा गेला मथुर सोबत आणि चिमण्या जाईल भोंगा सोबत डॉन बनेगाव. आजच्या मैदानातील सगळ्यात तुम्ही असं म्हणू शकता फेवरेबल जोडी आहे जी की 1 नंबर करू शकते. बघूयात काय होतं इथे. कसं आहे हत्यार मोक्का सल्ला मित्रांनो आपला हिंदकेसरी चिमण्या बी पळायला. आणि आता आज पुन्हा धमाका होणार आहे. बघू शकता सगळ्यात टॉपचा हत्यार चाललंय खाली पळायला. बघूयात चिमण्या 6 नंबर फाटी 1 नंबर आहे आज. हा विजय नाही चल्ली पब्लिक. ह्या गाडीला टप देणार आज एक गाडी आहे ती म्हणजे नानाचा तेजा आणि दिवाण्या. त्याला इकडे बी आलेली एकदम टॉपची जोडी.
चलो आमची वस्तू चालली आहे खाली. भोंगाडॉन आणि चिमण्या निघालेले खाली पळण्यासाठी सज्ज. बघू शकता पब्लिक आज धिंगाणा आहे. 6 नंबर फाटीवरून चालली गाडी खाली. मित्रांनो मैदानात फक्त एका गोष्टीचा प्रॉब्लेम होतो, तो प्रॉब्लेम म्हणजे कडाची पब्लिक. खतरनाक पब्लिक येऊन जाते, मग कडाच्या 2 फाट्यांना पळायला जागा नाही राहते. 1 नंबर आणि 10 नंबरवर अवघड काम होऊन जातं. बाकी तर काही नाद करायचं नाही मैदानाचं. हे बघा पब्लिक बघा तुम्ही, विषय अजून एक नंबरचे मानकरी तुम्ही म्हणू शकता. कंदूरचा राजा आणि अर्जुन. उर्मिलाताई गायकवाड यांचा घरचा साज आहे, बघू शकता. आज सुद्धा फायनलचे मानकरी होऊ शकतात. ऑलरेडी फायनलचे मानकरी आहेत, पण मग नंबर मध्ये राहण्याचा फुल चान्स या जोडीकडे. टॉप 3 मधली जोडी. उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा आणि अर्जुन. फाटी किती? 10 नंबर फाटीवरून पळण्यासाठी सज्ज. पब्लिकना रिकामं काम नाही केलं पाहिजे. बाकी जोडी 1 नंबर होण्याची पूर्ण शक्यता आहे. यांना टप राहील आपला चिमण्याचा. आज सगळी एकच आहे की मित्रांनो, सांगू शकत नाही कोण 1 नंबर करी म्हणून. आपण फक्त अंदाज लावित राहायचं, नंतर काय होईल याचा काही भरोसा नाही. क्या पता मथुर बी नंबर बाजी मारते. पब्लिकच्या मनातील काळीज हिंद केसरी मथुर मित्रांनो पाळण्यासाठी सज्ज झालेला आहे. टाकला ना. हा बघू शकता मथुर चाललेला आहे मित्रांनो खाली. पूर्ण धिंगाणा आहे आज. ज्या दिवशी इज्जतीचा प्रश्न येईल त्या दिवशी मथुरचा नाद नाही करायचा. आणि आज धिंगाणा केलेला आहे मित्रांनो पूर्ण. बघू शकता तुम्ही मथुर आणि राजा पळण्यासाठी सज्ज. फाटी नंबर कदाचित 7 आहे. 7 नंबर फाटी, 6 नंबर किंवा 7 नंबर फाटी आहे. फुल हवा. चलो बघू शकता राहुल दादा गेलेले येसलीस पुढं. आम्हाला गाडगे साहेबाला भेटायचं होतं, पण गाडगे साहेब काही भेटलेच नाही. जबरदस्त जोड निघालेला आहे मित्रांनो पळण्यासाठी. सांगता येत नाही, खूप जास्त स्पीड टाकलं होतं या गाडीनं सुद्धा. फायनलचा फेरा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मेहनत करून फायनलला गेले तर काही पण होऊ शकतं, सांगता येत नाही. चलो अर्जुन निघालेला आहे मित्रांनो, बघू शकता. राजा मित्रांनो अर्जुन पुढे निघालेला आहे. मित्रांनो फायनलचा फेरा हिंद केसरी पेडगाव मैदान आणि सगळे एका चढ एक. बघूयात कोण होतं 1 नंबरचा मानकरी. या लढतीसाठी या झुंजीसाठी आपण सगळेजण आहोत तयार. तर हा फायनलचा फेरा पाहायला 100% विसरू नका. बघूया कोण होतं 1 नंबरचा मानकरी, फायनलचा मानकरी आणि जनतेच्या मनातला हिंद केसरी पेडगावचा मानकरी. चला तर मग बघू शकता पब्लिक पूर्ण आतुरतेनं वाट पाहते फायनलचा झेंडा पडण्याची. आणि फुल इकडं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. तिकडं वर स्टेज बघू शकता आणि गाड्या पण बघू शकता. जबरदस्त मध्ये सगळ्यांनी ज्याची त्याची पोझिशन घेतलेली आहे. आपण पण बॅरिगेटच्या बाहेर जाणार आहोत. चालन मित्रांनो, ठीक आहे. बघूयात कोण होतोय आता या हिंद केसरी फायनलचा मानकरी. मित्रांनो थोडीशी पब्लिक रिॲक्शन घेऊ, काय वाटतं पब्लिकला. नमस्कार. कोण येईल आज? एक गाडी आणि कंदूरचा राजा आणि अर्जुन. हा ना, 2 गाड्या. तुम्हाला काय वाटतं? मथुर 3 गाड्यांमध्ये सगळे एका चढी एक लागले. आता त्याच्यात निवडायसारखं काही हेच नाही. मथुर मध्ये होईल तिघांच्या. हा ना, बाकीचे बरेच पब्लिक आहे तिकडे, त्यांना विचारू. काय वाटतं दादा, कोण बाजी मारीन आज? मथुर. बर, काय वाटतं काका, कोणच नंबरिंग, कोण बाजी मारीन?
मथुर बर. आपलं पब्लिक काय म्हणणं आहे? मथुरला चांगला गॅस लागेल आज. अजून काही अंदाज दुसरा कोणाचा? मथुर अंदाज. चालतंय मित्रांनो, जनतेच्या मनात आहे मथुरनं नंबर करावा. बघूयात काय होतं काय नाही. काय वाटतं काका, कोण घेईल आज बाजी? ते तर समजून, तुमच्या मनात कोण आहे? तुमच्या जनतेच्या मनातलं हिंदकेसरी कोण आहे ते बघतो. चिमण्यान भुंगा. चिमण्यान भुंगाला बी जबरदस्त गॅस लागेल मित्रांनो. 1 नंबरची सरासर मानकरी. बघूयात आता कोण होतंय कोण नाही. बाकी पब्लिक पण आहे तिकडे. तुमच्या नादात आज सुड पडन मला बाबा. मित्रांनो बरेचसे आता इथं पब्लिक बसलेली. काय वाटतं बालक? बरं वाटतंय. काय अंदाज कोणाचा आहे आज? मथुर. मित्रांनो सगळ्यांच्या मनात आहे की आपला हिंदकेसरी मथुर पुन्हा एकदा पेडगाव हिंदकेसरी व्हावा. बघूयात मग. दादू काय विचार आहे? हो, अजून सारी आपली जनता जनार्दन आहे. काय वाटतं पब्लिक? एकदम मथुर करणार 1 नंबर. काय आजचं मैदान कसं काय? 1 नंबर मैदान आहे. शिस्तबद्ध मैदान एकदम. मैदानाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आहे ना. बाकी अजून काही मथुर करणार नाही 1 नंबर. सगळ्यांची इच्छा आहे मित्रांनो. होप सो मथुर आपल्या जोडीदारांची सगळ्यांची इच्छावर खडा उतरण. बघूयात काय होतं काय नाही. गुलाल तर घेतलेलाच ऑलरेडी, तीच खूप मोठी गोष्ट आहे. बघूयात काय होतं काय नाही ते. मित्रांनो सिमीमध्ये हरण्या आणि रायफलला जो संगनमत केलं होतं, म्हणजे सामना दिला होता, त्यांनी संगमत करून रायफल आणि हरण्या पळवायचं ठरवलं होतं. तर आता हरण्या आणि रायफल पळवत आहे. बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो, ही एक टॉपची जोडी मित्रांनो मैदानात. बघू शकता हरण्या आणि रायफल चाललेले. कारण पाखऱ्या झुपला होता तर ते जरा पाखऱ्या पळून गेला. जास्तच गॅस लागला होता त्याच्यामुळे मग आता ते बैलाला काही इजा झाली का काय माहित नाही. मग आता बैल चेंज करून घेतलेले आहे मित्रांनो. बघू शकता जबरदस्त मैदान. बघूयात काय होतं काय नाही ते. गॅस तर भरपूर जणांना लागला आहे. याच्यामध्ये 2 गाड्या खतरनाक मित्रांनो. एक अर्जुन आणि दुसरा चिमण्या. या 2 गाड्यामध्ये टस्सल होणार आहे बघा तुम्ही. चला तर. मथुरचा बी कोणी अंदाज नाही लावू शकला आजपर्यंत, तर त्याचा बी काही भरोसा नाही. चलो सॉरी, इथं भांडणं झाल्यामुळं लाईट टाइमपास झाला. त्याच्यामुळं आता चार्जिंग संपली. दोन अंदाज आहे. एक तर चिमण्या, दुसरा तेजा. बघूयात कोण लागलं. फुल धिंगाणा आहे मित्रांनो. चिमण्याचा मालक आणि सगळेच खुश आहे एकदम. बाकी पब्लिक इकडे बी आहे. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय. मैदान बेस्ट पैकी पार पडलं. पण विषय असा झाला, आपला चार्जिंग संपल्यामुळं काहीच नाही करता आलं. चला मी बी येतो. बघू शकता मित्रांनो, जबरदस्त नियोजन झालेलं आहे सगळ्यांचं. आणि धिंगाणा झाला सगळीकडे. झाला मित्रांनो फायनल झाले. नंबर 1 नंबर सगळ्यांनी. बघू शकता धिंगाणा.
चिमण्या जबरदस्त. झालं ओके मध्ये एकदम. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.